आज बघणार आहोत आपण शिष्यवृत्ती परीक्षेचं स्वरूप, म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोणते विषय येणार आहेत तुम्हाला, आणि ते किती किती मार्कांचे येणार आहे ते आपण बघणार आहे. ठीक. पेपर वन मध्ये असणार आहे पहिला मराठी. ठीक आहे. प्रथम भाषा जी आहे आपली कोणती आहे? मराठी. त्या मराठी भाषेचे प्रश्न असणार आहेत 25. एक प्रश्न 2 गुणांसाठी असे मिळून किती गुण असणार आहे? 50 गुण. कोणत्या विषयावर असणार आहे? मराठी. पेपर 1 मध्ये दुसरा भाग असणार आहे कोणत्या विषयाचे प्रश्न? गणित विषयाचे प्रश्न असणार आहे 50. आणि किती गुण? 100 गुण. ठीक. म्हणजे एकूण प्रश्न किती झाले? 75. पेपर 1 मध्ये एकूण प्रश्न किती असणार आहे? 75. 75 पैकी 25 प्रश्न मराठीचे, 50 प्रश्न गणिताचे. म्हणजे एकूण गुण किती झाले? 150. ठीक. हे 75 प्रश्न सोडवण्यासाठी वेळ किती असणार आहे तुम्हाला? 1 तास 30 मिनिट. किती वेळ असणार आहे? 1 तास 30 मिनिटं. म्हणजे एकूण 90 मिनिट असणार आहे. मग आता तुम्ही विचार करा तुम्हाला किती फास्ट पेपर सोडवावा लागेल, हो ना? एका प्रश्नाला तुम्हाला 2 मिनिटं सुद्धा पूर्ण वेळ मिळत नाही. ठीक. आता पेपर 2 बघू. पेपर 2 मध्ये काय येणार? पहिले 25 प्रश्न इंग्लिशवर, जी आपली थर्ड लँग्वेज आहे, तृतीय भाषा आहे. ठीक. त्याच्यावर किती प्रश्न येणार? 25 प्रश्न 50 गुणांसाठी. ठीक. मग पुढचा भाग आहे बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणी त्यालाच आपण इंटेलिजन्सी टेस्टही म्हणतो. त्याचे किती प्रश्न असणार आहे? 50 प्रश्न. किती गुणांसाठी? 100 गुणांसाठी. एकूण प्रश्न संख्या असणार आहे पेपर 2 ची पण 75 आणि एकूण गुण असणार आहे 150. आणि ह्याला सुद्धा वेळ किती असणार आहे? 1 तास 30. 2 पेपर सोडवायचे आहेत त्या दिवशी. पहिला 1.5 तासाचा, दुसराही पेपर 1.5 तासाचा, मध्ये 1 तासाची गॅप असणार आहे. ठीक. 30 मिनिटं राहिलं. 1 तास 30 मिनिट. ठीक. आता इथे एकूण किती झाले? पहिल्या पेपरला 150, दुसऱ्या पेपरला 150. याच्यापैकी तुम्हाला जर शिष्यवृत्ती परीक्षा पात्र व्हायचं असेल कमीत कमी 40% गुण मिळवणं अनिवार्य आहे. ठीक आहे. 40% गुण तुम्ही मिळवले तर शिष्यवृत्ती परीक्षा तुम्ही पात्र. ह्या 75 प्रश्नांपैकी सोप्या स्वरूपाचे प्रश्न 30%, मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न 30% असणार आहेत. 30% म्हणजे सोप्या स्वरूपाचे प्रश्न 75 पैकी अंदाजे 22 किंवा 23 असतील. मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% म्हणजे 75 पैकी अंदाजे 30 प्रश्न असतील. तसंच कठीण स्वरूपाचे प्रश्न 30% म्हणजेच 75 पैकी अंदाजे 22 किंवा 23 प्रश्न कठीण स्वरूपाचे असणार आहेत. आता यानुसार जसं आपण अभ्यासाचं नियोजन करतो त्याचप्रमाणे पेपर सोडवतानाच्या वेळेचं, म्हणजे पेपर सोडवायच्या वेळेचं सुद्धा आपल्याला नियोजन करायचं आहे. सुरुवातीला एकदा पूर्ण पेपर वाचून घ्यायचा आणि त्यातले जे सोपे प्रश्न वाटतायत ते पटकन सोडवायचे. त्याच्यानंतर मध्यम स्वरूपाचे, म्हणजे ज्याला थोडा वेळ लागतो असे प्रश्न सोडवायचे. आणि नंतर कठीण प्रश्न, आता ते कठीण म्हणून नसतात, फक्त त्याला थोडा जास्ती वेळ लागत असतो म्हणून असे प्रश्न आपण पेपरच्या शेवटी सोडवायचे. अशा तऱ्हेने आपण आपलं पेपर सोडवतानाचं सुद्धा नियोजन आपल्या वेळेचं आपण करायचं आहे. आणि अशा प्रकारे नियोजन करून सगळ्यांनी आपला पेपर पूर्ण सोडवायचा आहे. तर सर्वांना पेपरसाठी, तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा
म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळतील. धन्यवाद.